नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. चला तर आज सकाळी डब्याची सुरुवात. आणि मैत्रिणींनो, आता तुम्ही म्हणसाल की रोज वरण केलेलं किंवा भाजी केलेली दाखवती, पण आज मी नाही भाजी केलेली वरण केलेलं दाखवलं. म्हणजे आता झाली भाजी, मी आता झालेली तुम्हाला दाखवते, कारण माझं खूप टायमिंग व्हिडिओ म्हणजे जास्त मोठा व्हायला लागला मैत्रिणींनो. मग मला आता फक्त 6 ते 7च मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळं मी फक्त केलेलं तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. चला तर. तर मैत्रिणी तिथे केले मी वरण झाले माझं मैत्रिणीनं. आणि इथं मी केली गवारीची शेंग काळ्या तिखटाची. हे बघा, आता मी डब्यात घालून घेते आणि कुकरला भात लावून चपाती करायला घेते. इथे केली मी गवारीची शेंग काळ्या तिखटाची, कारण वरण केले ना, त्याच्यामुळं मग म्हणलं थोडीशी चपाती बरोबर शेंग करावी गवारीची. आणि ती वरण मिठाचं, मी त्यात वरणामध्ये थोडीशी मिरची आणि थोडंसं टोमॅटो टाकते, तरी पण म्हणलं गवारीची शेंग थोडीशी तिखट करावी. उरलेली भाजी आपल्यासाठी काढून ठेवते मैत्रिणी. मी काल व्हिडिओ टाकलेला ना की मी कसं 10 किलो वजन कमी केलं, तर बऱ्याच जणांचे मला फोन पण आले. खरंच वागजवणी आहो, तुम्ही बरोबर आहे की जास्त जेवण कमी, म्हणजे संध्याकाळचं जेवण बऱ्यापैकी कमीच करावं, त्याच्यामुळं पण होतं. आणि छान व्हिडिओ बनवला, व्यवस्थित सांगितलं. पण त्यात माझ्याकडून चुकून ना मैत्रिणींनो सांगायचं काय राहिलंय की माझ्या आहारात जास्त ककडी, टोमॅटो, आता गाजर वगैरे असं काही मिळत नाही, पण ककडी ही तर अजून भेटती, तर मी ककडी ही जरा माझ्या म्हणजे आहारात थोडंसं मी जास्त घेते. पण काल माझ्याकडून सांगायचं राहिलं, मग म्हणलं आता तुम्हाला सांगावं. कारण मी ककडी जर जेवताना ना मी भाकरीबरोबर, आता समजा एक भाकरी घेतली तर मी छोट्या छोट्या 2 काकड्या चिरून घेते, एखादं टोमॅटो चिरून घेते. पण ते काल माझ्या लक्षातच राहिलं नाही तुम्हाला सांगायचं, परत माझ्या आठवणीत आलं. पण म्हणजे जाऊ दे, आता व्हिडिओ सोडला, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगता येईल म्हटलं. काल रात्री ना मी मैत्रिणीनं म्हणजे हिरवीच मिरची असते, पण ती आपण हिरवी मिरची आणल्यावर पिकतात का नाही, मी त्याचं म्हणजे कोंबडा मिरची म्हणजे हिरवी मिरची आपण जसा खरडा करतो ना, तसंच मी लाल मिरचीचा रात्री खरडा केला मैत्रिणीनं. त्यात मी जिरी, लसूण, थोडंसं शेंगदाणा आणि मिरची छान अशी तव्यात तेल टाकून भाजून घेत असते, आणि सगळंच त्यात टाकते मी, लसूण, जिरी, शेंगदाणे, आणि ते पण सगळं परतून घेत असते. हे रात्री मी करून ठेवलंय. हिरवी मिरची जसा खरडा खातो ना, त्याच्यापेक्षा ह्याचा खरडा खूप छान लागतो मैत्रिणींनो. तुम्ही पण एकदा करून बघा. थोड्याशा मिरच्या पिकलेल्या होत्या आणि खायला पण छान लागतं, त्याच्यामुळे मी रात्री करून ठेवल्या. कारण केल्या खाल्ले ना तर जरा जास्त तिखट लागतं, म्हणून मी काय केलंय की रात्री करून ठेवत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगला लागतो सकाळी. बघू मैत्रिणींनो, मी एक दिवशी तुम्हाला ना कारल्याची भाजी दाखवते, कारण मी एवढं कारलं करते ना, माझ्या हातचं कधीच कोडं होत नाही. मी कशी करते, काय करते, मी तुम्हाला सगळं दाखवते. पण काय होते, हे सकाळच्या डब्यामुळं ना मला दुसरं काय नवं करताच येत नाही. आणि दुसरं काहीतरी नवं करायला गेले की म्हणा डबा उरकायचा का हे उरकायचं. बघू एक दिवशी ह्यांना सुट्टी असेल ना, त्या दिवशी मी तिखटपुऱ्या वगैरे किंवा धपाटी किंवा इडली सांबर चटणी मी कशी बनवते, माझी करण्याची पद्धत कशी आहे, हे मी तुम्हाला एका दिवशी दाखवते. बघू एक 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 पदार्थ मी केलेला तुम्हाला दाखवते. पण हे सकाळचा डबा आणि डब्याला नाही ना चालत काय असलं इडली कुठं काय काय. नाश्त्याला म्हणावं तर ते सकाळी 7 वाजताच जातात, त्यामुळे नाश्त्याचा विषयच येत नाही. सुट्टी असतील त्यावेळेस फक्त नाश्त्याला पोहे असतात, त्यामुळे नाश्त्याचं तर काय दाखवायचं. नाश्त्याला घरी असल्यावर जरा उशिरा जात असल्यावर मग करता येतं इडली वगैरे सांबार चटणी. पण सकाळी 7ला जात असल्यामुळं ना सकाळचीच गडबड होती स्वयंपाकाची. त्याला उठल्या एकदा चहा घेते ब्रश करून, नंतर आंघोळ झाल्यावर जाताना एकदा चहा घेते. त्या चहानं काय सुधारत नाही, सकाळचं 2 वेळा चहा, परत त्यात स्वयंपाक आवरायचा, परत थंड करायचा, त्यातच टाईम होऊन जातो. मी ते घेतलं भात लावून, वरण भात केलाय, गवारची शेंग केली, रात्री लाल मिरचीचा खरडा करून ठेवलाय, आणि आता करून घेते चपात्या. आता एवढे 2-4 दिवस मला अजून काम भरपूर आहे मैत्रिणींनो लग्नाचं. तेवढं दिलं ना मग थोडासा आरी येते. आरी आले की तुम्हाला एखादा नवीन पदार्थ मी काहीतरी करून नक्की दाखवेन. आणि तुम्हाला सांगायचं मैत्रिणींनो, म्हणजे ना मी काल
एका माझ्या मैत्रिणीच्या साड्या द्यायला चालली होती, कारण त्या काय म्हटल्या, मी बाहेर आले, तुम्ही आणून मला बाहेर पिशवी देता का? म्हणलं हा देते आणून. मग मी काल पिशवी द्यायला गेल्यावर एक बारकी 2 लेकरं पळत आली, म्हणजे आमच्या शेजारचीच आहे, शेजारची म्हणजे दुसऱ्या गल्लीत राहते ती. मला बघितल्यावर संगीताताई करत आले. मी म्हणलं का रे बाळानो, अहो आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, तुम्ही व्हिडिओ बनवता का? म्हणलं होय. त्यातलं बारकं काय म्हणतं एक, मी सुट्टी असेल त्या दिवशी येतो, माझं बनवता का तुम्ही? मी म्हणलं हा बनवते, ये म्हणले एक दिवशी. एवढं छान वाटलं, आणि तो माझ्याबरोबर लय वेळ बोलत उभा राहिला. आणि तुम्ही ती काय बनवली होती त्या दिवशी? पिवळी भाजी. मी म्हणलं अरे ती कढी होती. बरोबर, मी पण आता माझ्या मम्मीला कढी बनवायला सांगतो. अहो लय काकू भारी केलती अहो तुम्ही कढी. इतकं छान वाटत होतं ना, इतकी छान छान दोघं जण बोलत होती. म्हणलं आज नुसतं, मी म्हणलं अरे तू कसं बघितलं व्हिडिओ? हा मला तुम्ही दिसला. मग मी बरोबर ओळखलं की हे आपल्या संगीताताईच आहे त्या, म्हणून लगेच आले. आणि त्याची आई संगीताताई म्हणते म्हणून तिची लेकरं पण मला संगीताताईच म्हणते. ती आई संगीताताई म्हणते म्हणून तिची मुलं पण संगीताताईच म्हणते. कशी झाली मैत्रिणीनं चपाती सांगा. आता तुम्ही म्हणताल किती मोठ्या चपात्या करते. मोठ्याच म्हणजे पसरून, पातळ आणि पसरून असतात माझ्या चपात्या, जास्त जाड नसतात बघा, जास्त जाड नसतात, पातळ आणि पसरून असतात. जास्त अशा छोट्या छोट्या मी करत बसत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खरंच मला कमेंट करून पण सांगत जावा की तुम्ही सकाळचा स्वयंपाक कसं बनवता, छान बनवता का नाही. धन्यवाद.